पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे। लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, बँकेचा SMS आता तपासा। आम्ही जो महिन्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर 1 दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता। आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे महिन्याचा हा पोहोचवण्यात येतो। उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तारित होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 4 एप्रिल शनिवार 100% घोड सुद्धा होताच आहे। बघा, लाडक्या बहिणींना आका मार्च महिना संपून गेला तरी पण तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये आलेले नव्हते, तर तुमची आज खऱ्या अर्थाने 4 एप्रिल शनिवार रोजी मार्च महिन्याच्या 21 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। बघा, लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर तुमच्या खात्यामध्ये मागच्या 5-6 दिवसांच्या अगोदर फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यात आलेले होते। आता तुम्हाला मार्च महिन्याच्या 1500 रुपयांची गरज लागलेली होती। त्या दृष्टिकोनातून आज 4 एप्रिल शनिवार रोजी या 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची मार्च महिन्याच्या 21 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे, कारण बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा सुद्धा होतच आहे। तर एकंदरीत आता आपण सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। म्हणजेच आज 4 एप्रिल शनिवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यात येत आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपवली जात आहे, याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुमचा जिल्हा सांगितलेल्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तुमचं बँक खातं सांगितलेल्या बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये खटाखट मार्च महिन्याचे 1500 रुपये सुद्धा जमा होतील। बघा, लाडक्या बहिणींना पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण जिल्हे आणि बँका सांगणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा झाले पाहिजे तर तुम्ही जिल्हे आणि बँकांची यादी सविस्तर पद्धतीने पाहायची आहे। परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये 100% जमा होत आहेत, परंतु याच्या सोबत तुमच्या खात्यामध्ये 3 गॅसचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींना आज 4 एप्रिल शनिवार आहे तर तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे 100% जमा होईल, परंतु तुमच्या खात्यामध्ये फक्त आज मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होणार नाही, तर यासोबत तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा सोडण्यात येत आहेत। तर एकंदरीत बघून घ्या की कोणकोणत्या जिल्ह्यामधील कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये गॅस कनेक्शनचे पैसे आज सोडण्यात येत आहेत, याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगून टाकत आहे। परंतु लाडक्या बहिणींना सांगायचं झालं तर तुमची KYC पूर्ण झालेली असेल, KYC अर्धवट राहिलेली असेल किंवा KYC केलेली नसेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत का त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो। त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण आणि सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल। तुमची आज 4 एप्रिल शनिवार रोजी मार्च महिन्याच्या 21 हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। यासोबत गॅस कनेक्शनची जी तुम्ही वाट पाहत होतात तर ते तुम्हाला वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये युद्ध सुरू होता, तर हे युद्ध सुरू असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये हप्ता येण्यासाठी थोडाफार उशीर झालेला आहे, परंतु आता उशीर होणार नाही। कारण विचार करायला गेला तर आज एप्रिल महिन्याची 4 तारीख आहे आणि तुमच्या खात्यामध्ये अजून मार्च महिन्याचे पैसे जमा झालेले नव्हते, म्हणजेच अख्खा मार्च महिना संपून गेला तरी पण तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे पैसे जमा झालेले नव्हते। त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या, तर या लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी आणि लाडक्या बहिणींच्या हक्कांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी
करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. डीबीटीचं बटन दाबल्यामुळे हे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये आता सोडले जात आहेत. बहिणींना दिलासा मिळत आहे. राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडकी बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. तर बघा, लाडकी बहिणींना आता भरपूर वेळ घालवलेला आहे. यापुढे आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सविस्तर वाचून दाखवत आहे. जर तुमचा जिल्हा सांगितलेल्या जिल्ह्यांपैकी असेल, बँक खातं सांगितलेल्या बँकेपैकी असेल, तर तुम्हाला दिलासा मिळून जात आहे. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. आता बघा, लाडकी बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे जमवतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, अशा प्रकारच्या चर्चा मागच्या 2-3 दिवसांपासून सुरू होत्या. परंतु अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे. कारण बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे सोडले जात आहेत. परंतु लाडकी बहिणींना विचार करायला गेला तर आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आज काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये, उद्या काही प्रमुख जिल्ह्यामध्ये आणि परवा दिवशी काही प्रमुख जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने हे पैसे सोडले जात आहेत. तर एकंदरीत आता आपण आज 4 एप्रिल शनिवार आहे. तर आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे सोडले जात आहेत त्याविषयी माहिती देऊन टाकतो. कारण लाडक्या बहिणींना विचार करायला गेलं तर उद्या 5 एप्रिल, उद्याचा वार रविवार आहे. तर उद्या सर्व बँकांना सुट्ट्या असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो आजच जास्तीत जास्त बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत. आजच जास्तीत जास्त बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे. सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला पाहिजे, लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली पाहिजे, या दृष्टिकोनातून हे पैसे प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडले जात आहेत. तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की कोणकोणते जिल्हे, कोणकोणत्या बँके या ठिकाणी निवडण्यात आलेले आहे. कारण तुमचा जिल्हा सांगितलेल्या जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाता सांगितलेल्या बँकेपैकी असेल, तर तुम्हाला दिलासा मिळून जात आहे आणि तुमच्या खात्यामध्ये आजच मार्च महिन्याचे 1500 गॅस कनेक्शनचे पैसे जमा होत आहे. आता बघा, लाडकी बहिणींना एकंदरीत आता आपण जिल्हे आणि बँका सांगत आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल. तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि गॅस कनेक्शनचे पैसे 100% जमा सुद्धा होऊन जातील. बघा, लाडकी बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकर मॅडम हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात. बघा, विचार करायला गेला तर एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलेला होता की मी लाडकी बहीण योजना कधी सुद्धा बंद होऊन देणार नाही. आणि सध्याच्या स्थितीला लाडकी बहिणींनो तुम्ही सुद्धा पाहत आहात, लाडकी बहीण योजना सुरळीतपणे सुरू आहे. लाडकी बहीण योजना काय बंद झालेली नाही आणि लाडकी बहीण योजना कधी सुद्धा बंद होणार नाही. जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा, लाडकी बहिणींनो आता वेळ न घालवता सविस्तर जिल्हे, सविस्तर बँकांची यादी आपण वाचून दाखवत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा, जेणेकरून तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. तुम्हाला यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, लाडकी बहिणींना विचार करायला गेला तर प्रत्येक महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी सरासरी 3700 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात येत असते. तर सध्याच्या स्थितीला मार्च महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करायचा होता. त्यासाठी 3600 कोटींचा निधी आदिती तटकर मॅडम यांच्याकडे गेलेला होता. परंतु आदिती तटकर मॅडम यांच्या माध्यमातून हा निधी बँकांकडे पाठवण्यात आलेला आहे. आता बँकांच्या माध्यमातून हे पैसे प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडले जात आहेत. लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला पाहिजे, लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली पाहिजे, या दृष्टिकोनातून प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज हे पैसे सोडले जात आहेत. परंतु एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा हप्ता जमा करणं शक्य होणार नाही. कारण लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तुमच्या खात्यामध्ये जे पण हप्त्यांचे पैसे सोडले जात असतात तर ते पैसे आधार लिंक बँक खात्याच्या माध्यमातून सोडले जात असतात. म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे सोडले जात असतात. आणि विचार करायला गेला तर एका दिवसाला डीबीटीची लिमिट हे 40 लाख बहिणींची आहे. त्यामुळे आज 40 लाख बहिणी, उद्या
40 लाख बहिणी आणि परवा दिवशी 40 लाख बहिणी अशा पद्धतीने पैसे विस्तांतर केले जात असतात. परंतु विचार करायला गेलं तर उद्या रविवार आलेला आहे. उद्या रविवारी सर्व बँकांना सुट्ट्या असतात, त्यामुळे उद्या पैसे सोडले जाणार नाही. त्यामुळे आज जास्तीत जास्त जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत. बघा, आज 3 टप्प्यांमध्ये पैसे वाटप केले जात आहेत. बघा, पहिला टप्पा म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत पहिला टप्पा, यानंतर दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा म्हणजे संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत हे पैसे अशाच पद्धतीने वाटप होणार आहेत. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नये. परंतु आज 4 एप्रिल शनिवार आहे, तर आज पहिल्या टप्प्यामध्ये टोटल मिळून 16 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या 16 जिल्ह्यांपैकी असेल त्या लाडक्या बहिणींना दिलासा मिळत आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट जमा सुद्धा होतच आहे. तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँका सांगत आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं पाहत चला. परंतु तुम्हाला फक्त मार्च महिन्याचे 1500 रुपये सोडले जाणार नाहीत. यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे, यासोबत ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील, मागील हप्त्यांचे पैसे मिळाले नसतील, तर त्या सर्व लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे यासोबतच चालू हप्त्यांचे पैसे सोडले जात आहेत. आता बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत आता आपण जिल्हे आणि बँका सांगत आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर पहा. जिल्हे आणि बँका, या ठिकाणी या प्रमुख जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा असेल, प्रमुख बँकेपैकी तुमचा बँक खाता असेल, तर तुम्हाला दिलासा मिळून जात आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडकी बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात. म्हणजेच लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत की पात्र बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. बहिणींना आता काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना, वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि बँका सांगत आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर पहा. बघा लाडक्या बहिणींना, प्रमुख जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आजच पैसे विस्तांतर होतील. परंतु या सांगणाऱ्या जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा नसेल, बँक खातं नसेल, तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. तुम्ही फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. परंतु लाडकी बहिणींना सांगायचं झालं तर आज एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होत नाही. कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून सोडले जात असतात. त्यामुळे एका दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा करणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून प्रमुख 3 ते 4 दिवसांची निवड करून हे पैसे सोडले जात असतात. तर सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर आज 4 एप्रिल शनिवार आहे, उद्या 5 एप्रिल रविवार, परवा दिवशी 6 एप्रिल सोमवार, त्याच्यानंतर 7 एप्रिल रोजी मंगळवार अशा पद्धतीने हे पैसे वितरित केले जाणार आहेत. परंतु राज्यातील ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील, तर त्या लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. कारण त्यांच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे, चालू हप्त्यांचे पैसे, अर्धवट मिळालेले पैसे, तर अशा पद्धतीने सर्व पैसे सोडले जात आहेत. त्या सर्व लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा, आता आपण काही महत्त्वाचे मुद्दे पाहिलेले आहेत. आता आपण वेळ न घालवता जिल्हे, बँका, तालुक्यांची आणि गावांची यादी सविस्तर वाचून दाखवत आहोत, त्यामुळे व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा. आता बघा लाडक्या बहिणींना, सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि गॅस कनेक्शनचे पैसे सोडले जात नाहीत. तर याच्यासाठी काही महत्त्वाच्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत. ज्या ज्या लाडक्या बहिणी या महत्त्वाच्या पात्रतांमध्ये बसत असतील त्या लाडक्या बहिणींना दिलासा मिळत आहे आणि त्याच लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मी आता पात्रता सांगतो. तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरत आहात का, या नियमांमध्ये बसत आहात का, हे तुम्ही
सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल. पात्रतांमध्ये बसत असाल तर तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा, या ठिकाणी आता आपण सविस्तर पात्रता नियम सांगत आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, लाडकी बहिणींना पात्रता पाहणार आहोत, परंतु लाडकी बहिणींना त्याच्या अगोदर लक्षात घ्या की सर्व मिळून किती पैसे तुम्हाला मिळणार आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणाला पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या लाडकी बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, याचीच माहिती आपण सांगत आहोत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक पहा. बघा, लाडकी बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट, 5 प्रकारच्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाहीत. 5 प्रकारच्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर एकंदरीत तुम्हाला या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत ते तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळेच तुम्हाला सांगितलेलं आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काही काम करत असाल तर ते काम 2 मिनिटं बाजूला ठेवा, जेणेकरून काय होईल, 2 मिनिटं काम बाजूला ठेवला तर या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाची माहिती समजून जाईल आणि तुमचा जिल्हा आजच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला पैसे मिळून जातील, कारण पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे. भरपूर लाडकी बहिणीने मेसेज केलेले होते, भरपूर लाडकी बहिणींनी कमेंटद्वारे सांगितले आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आले. तर एकंदरीत सरकारच्या माध्यमातून आज पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे, त्याचीच माहिती आपण सविस्तर सांगत आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळेल. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा, लाडकी बहिणींना सविस्तर जिल्हे आणि बँका सांगत आहोत, परंतु त्याच्या अगोदर तुम्ही पात्रता लक्षात घ्या, नियम लक्षात घ्या. पात्रता आणि नियम लक्षात घेतले की तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि जर तुम्ही पात्रतांमध्ये बसला तर तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा, लाडकी बहिणींना तुम्हाला पात्रता तर सांगणार आहोत, परंतु पात्रता पाहण्याच्या अगोदर लाडकी बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 3700 कोटींचे निधी मंजूर करून बँकांकडे पाठवण्यात आलेला होता. बँकांच्या माध्यमातून या ठिकाणी आता या निधीला मंजुरी देण्यात आलेली होती. डीबीटीचं बटन दाबून खाटागाड बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थाने बहिणींना दिलासा मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा, भरपूर वेळ घालवलेला आहे. आता आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूयात. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सविस्तर जिल्हे आणि बँकांची याद्या, जिल्हे आणि बँका सांगत आहोत. त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा. जिल्हे आणि बँकांच्या याद्या पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व लाडकी बहिणींना पैसे मिळतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येऊ शकते. जर वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये पैसे आले पाहिजेत, कोणती अडचण आली नाही पाहिजे, तर हा व्हिडिओ सविस्तर बघा. लाडकी बहिणींना या ठिकाणी आता आपण सविस्तर जिल्हे आणि बँका सांगत आहोत. त्यामुळे जिल्हे आणि बँकांच्या यादी सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. तुम्हाला यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सर्वात अगोदर पात्रता आणि नियम सांगत आहोत. जर तुम्ही पात्रतांमध्ये नियमांमध्ये बसला तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, लाडकी बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होते त्यावेळेस काही जास्त पात्रता लावण्यात आलेल्या नव्हत्या, परंतु जसा जसा वेळच घेत झाला, जसे जसे महिने उलटत राहिले, जसे जसे वर्ष उलटत राहिले, तसे तसे याच्यामध्ये बदल होत गेलेले आहेत. नियमसुद्धा लावण्यात येत होते. म्हणजेच लाडकी बहिणींनो, सांगायचं म्हटलं तर लाडकी बहीण योजनेमध्ये आता
काही नवीन पात्रता आहेत, जुन्या पात्रता आहेत. जर तुम्ही नवीन आणि जुन्या दोन्ही पात्रतांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे मिळत आहेत, तरच तुमची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. तर बघा, पहिली महत्त्वाची पात्रता, तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी नसायला पाहिजे. दुसरी पात्रता, घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे, पण रेशन कार्ड नसायला पाहिजे. पुढची पात्रता, घरामधील सदस्य मुलगा मुलगी पती वडील यासोबत पत्नी असेल, यासोबत आजी आजोबा कोणीही सरकारी कर्मचारी किंवा रिटायर पेन्शनधारक नसायला पाहिजे. यानंतर पुढची पात्रता, तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असायला पाहिजेत. पुढची पात्रता, तुमच्या घरामधील कोणतेही सदस्य सध्याच्या स्थितीला गव्हर्नमेंटची म्हणजेच केंद्र शासनाची किंवा राज्य शासनाची पेन्शन घेत नसायला पाहिजे. अशा पात्रता आहेत. पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तर एकंदरीत आता आपण सविस्तर माहिती पाहिली तर बघा, राज्यामधील पुणे जिल्ह्यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, नागपूर जिल्हा, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, भंडारा यासोबत कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव यासोबतच इकडला परभणी, बीड असेल तर सर्व जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत. सूत्रांच्या हवाल्याकडून आलेल्या माहितीनुसार मार्च महिना संपवून गेलेला आहे, त्यामुळे आता येत्या 2-3 दिवसांमध्ये पैसे जमवतील अशी माहिती मिळालेली आहे.